हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर थंडीचा सीझन सुरू झाला आहे. खूप भाज्या मार्केटमध्ये आलेत फ्रेश अशा, आणि त्याचसोबत पावट्याचाही सीझन चालू झाला आहे. आणि पावट्याचा मसाले भात हा तर सगळ्यांचा आवडीचा मेन्यू असतो. तर तोच मसाले भात मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये घातलेलं आहे तेल. तर मी 3 चमचे तेल घातलेलं आहे, आणि आपल्याला ते तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालूयात कढीपत्ता. तर मी भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता तडतडला की नंतर दालचिनी, मिरी, लवंग, एक स्टार फूल, काळी वेलची, हिरवी वेलची, एक चमचा जिरं आणि तमालपत्र. तर हे खडे मसाले घातलेले आहेत. ते छान तडतडले की नंतर लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे जाडसर वाटलेलं आहे. तर ते थोडं मी जास्त घालणार आहे, त्यानं मसाले भाताची टेस्ट खूप छान येते. तर आता ते आपल्याला तेलासोबत परतवून घ्यायचे, आणि ते थोडंसं तेल सुटेपर्यंत परतलं की नंतर आपण हा एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा चिरून घातलाय, तोही परतवून घ्यायचा आहे. तर कांदा काय आपल्याला फार शिजवायचा नाही आहे, थोडासा परतला की नंतर आपण त्यामध्ये बाकी एक एक करत भाज्या घालणार आहोत. तर आता कांदा परतला आहे, त्यानंतर हे गाजर आहे. आणि थंडीमध्ये हे म्हणजे गाजरही फ्रेश येतात मार्केटमध्ये, तर ते गाजर पण मी घातले. त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरलेला घातला आहे. आणि फार आपल्याला काय याच्यामध्ये भाज्याही घालायच्या नाही आहेत, कारण पावट्याची टेस्ट जास्त आली पाहिजे, आणि जेवढं कमीत कमी साहित्य टाकू तेवढं टेस्ट छान येते या भाताला. तर हा अर्धा किलो पावट्याच्या शेंगा होत्या, तर त्या सोलून जे त्याचे दाणे निघाले तेवढे मी सगळे घातलेले आहेत. आणि आता ते आपल्याला तेलावर छान असं परतवून घ्यायचे. तर आता परतवून घेतलं, त्यानंतर घालूयात मीठ. तर मी 2 चमचे मीठ घातले, म्हणजे आपल्याला पूर्ण हा भात शिजण्यासाठी, म्हणजे पावटा आणि भात त्यामध्ये शिजला पाहिजे असं ते टेस्ट येण्यासाठी मीठ घातले. त्यानंतर 1 चमचा छोटासा हळद घातली आहे, गरम मसाला पावडर 1 चमचा घातली, आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. तर आपल्याला यामध्ये तिखटही फार वापरायचं नाही आहे, अगदी थोडंसंच घालणार आहोत. आणि आता ते चांगलं परतवून घेऊयात. पावट्याला छान असं मिठाचा, तिखटाचा फ्लेवर लागला की खूप चविष्ट लागतात ते. आणि आता बऱ्यापैकी ते सगळं परतवून झालं आहे. आणि त्याचसोबत मी हे बासमती तांदूळ आहेत, तर बासमती तुकडा आहे, ते मी धुवून ठेवले होते नितळत अर्धा तास. तर ते तांदूळ घालून घेऊयात. तर हे कसं, बिर्याणी तांदळापेक्षा साधे जे आपण घरी जे तांदूळ रेग्युलर भात खातो त्या तांदळाचाच हा मसाले भात छान लागतो. आता इंद्रायणी तांदूळ जर असेल, गावाकडे तर असतो, त्यामध्ये तर हा भात खूप छान लागतो. तर मी याच्यामध्ये बासमती तुकडा वापरलेला आहे, अगदी पण बारीक नाही आहे तुकडा, दुबार बासमती तांदूळ आहेत, तर ते यूज केलेत. आणि तोपर्यंत मी एकीकडे पाणी गरम केलं होतं, तर ते पाणी घातलं आहे. तर आता पावट्याचं आणि तांदळाचं प्रमाण तुम्हाला सांगते. अर्धा किलो पावटे म्हणजे बऱ्यापैकी 1 बाऊल पावटे होते, तर त्याला मी 2 बाऊल तांदूळ घातलेले आहेत, आणि त्याच्यासाठी 3 बाऊल पाणी मी घातलेलं आहे. तर 2 बाऊल पाणी गरम केलं होतं, आणि 1 ग्लास पाणी मी वरून घातले, असं 3 बाऊल 3 ग्लास पाणी झालं. वरून कोथिंबीर घातली, कुकर बंद केला, आणि त्याच्या 3 शिट्ट्या करून घेतलेत. आणि आता कुकर थंडही झाला आहे, तर आता आपण बघूयात. तर खूप सुंदर असा एकदम मोकळा फडफडीत आपला हा मसाले भात रेडी झालेला आहे. तर आता मी तो प्लेटमध्ये काढून घेते. तर बघू शकता, अगदी कमीत कमी वेळात, आणि रात्रीच्या वेळी आपल्याला कसं थोडंच काही थोडक्यात जेवण बनवायचं असेल, किंवा कधी जेवण बनवण्याचा फारसा कंटाळा आला तर आपण खिचडी वगैरे असं थोडक्यात बनवतो काही. तर मी अशाच प्रकारे हा मसाले भात बनवला आहे. छान ऑप्शन आहे, आणि त्यावर साजूक तूप, गरम गरम भात साजूक तूप घालून खाण्याची जी मजा असते ना, ती काही औरच असते. तर अशा प्रकारे पावट्याचा मसाले भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि मी बनवलेला हा पावट्याचा भात याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.